नमस्कार, मिनी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ढोकळा बनवणार आहे. बघूया काय काय साहित्य पाहिजे ते. सर्वात आधी आपण इथे ढोकळा बनवण्यासाठी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं लिंबू सत्व घेतलेलं आहे, 2 चमचे साखर आणि थोडासा खाता सोडा घेतलेला आहे. तर आता ढोकळ्यासाठी आपण इथे पाणी गरम करून घेऊ. तर इथे मी कढई ठेवती आहे, यामध्ये मी एक स्टँड ठेवलेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण. जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी उलटी करून पण ठेवू शकता. आता आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पीठ फेटून घेऊ. तर इथे मी पिठामध्ये सर्वात आधी लिंबू सत्व टाकलेलं आहे, त्यानंतर साखर टाकून घेते. आपल्याला खाता सोडा हा शेवटी टाकायचा आहे आणि इथे मीठ टाकून घेते मी अर्धा चमचा. आता ह्याला आपल्याला छानपैकी पाणी टाकून फेटून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण खूप जास्त याला पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आणि याला छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं आहे, कारण यामध्ये गोळे नाही राहिले पाहिजे. तर याला आपल्याला एक समान फेटून घ्यायचं आहे. आता बघा, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे पिठाला. भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे. ढोकळा लावण्यासाठी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे मी, यामध्ये मी तेल लावून घेते. तुमच्याकडे केक बेकिंगचा डब्बा असेल तर तुम्ही त्यात पण लावू शकता. आता पाणी पण उकळलेलं आहे, तर यामध्ये आपण ढोकळा लावून घेऊ. तर इथे मी डब्बा ठेवते आणि ढोकळ्यामध्ये आपण आता खाता सोडा पण मिक्स करून घेऊया. तर इथे मी खाता सोडा टाकलेला आहे. खाता सोडा हा आपल्याला सर्वात शेवटीच टाकायचा आहे. पीठ हे किती छानपैकी फुगलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पीठ मस्तपैकी फुगल्यावरती आता आपण डब्यात काढून घेऊयात हे. तर इथे मी डब्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे सगळं. ढोकळ्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर ताटाचा घाम हा ढोकळ्यावरती पडू नये, त्यामुळे आपण ताटाला कपडा लावून घेतो इथे. इथे मी ताटावरती आता जास्त वजन ठेवून घेते, कारण आपली कढईमधली जी वाफ आहे ती बाहेर जाऊ नये त्यामुळे. तर इथे मी 1000 स्पीडवरती याला 16 मिनिटासाठी टायमिंग टाकते. तुम्ही गॅसवरती याला फुल गॅसवरती 15 मिनिटासाठी ठेवू शकता. आता इथे आपले 15 मिनिटं झालेले आहे. बघा, माझा ढोकळा किती छानपैकी फुगलेला आहे. मी तुम्हाला यामध्ये चाकू घालून दाखवते. आता हे बघा, ढोकळा हा छानपैकी फुगलेला आहे. आता मी ढोकळ्याला ताटामध्ये काढून घेते. आपला ढोकळा हा एकदम स्पॉन्जी झालेला आहे. आपण ह्याला कट करून घेऊया. ढोकळा हा आपल्याला मोठ्या पीसेसमध्येच कट करायचा आहे. आता आपला ढोकळा कट झालेला आहे, आपण त्याला फोडणी देऊन घेऊया. तर आता आपण पॅन गरम करून घेऊ. यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आपलं तेल आता गरम झालंय, यामध्ये मी मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेचच जिरं टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मिरची टाकून घेणार आहे. मी मिरची इथे बारीक कट करून घेतलेली आहे.
लगेचच यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. आता याला आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झालेलं आहे, तर आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर मी इथे तिखट टाकून घेते, यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं लिंबू सत्व टाकणार आहे. जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही या जागी लिंबू पण पिळू शकता. आणि तुम्हाला जर ढोकळा जास्त आंबट आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल. आता यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेऊयात. साखर टाकल्यामुळे आपल्या ढोकळ्याला ही आंबट गोड अशी छान टेस्ट येते. यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, तर मी मीठही टाकून घेते. आता आपले इथे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण हे ढोकळ्यावरती टाकून घेऊयात. तर इथे कट केलेल्या ढोकळ्यावरती मी हे मिश्रण टाकून घेते. याने आपल्या ढोकळ्याला अजून छान टेस्ट येते आणि आंबट गोड लागतो आपला ढोकळा. आता इथे आपला ढोकळा हा छानपैकी रेडी झालेला आहे. बघा किती छान दिसतो आपला ढोकळा. यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. कोथिंबीर ही कच्चीच टाकायची आहे, ती कच्चीच छान लागते. आता इथे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. खूप इझी रेसिपी आहे ही, तुम्ही घरी पण ट्राय करू शकता. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची ही रेसिपी कशी झाली. धन्यवाद.